उद्या काय बनवायचे ते जेव्हा आजच ठरतं ना, त्यात जे सुख आहे ना ते बाकी कशातच नाही आहे. हॅलो एव्हरीवन, खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आहे. तर इथे माझं आलं आहे बिग बास्केटचं पार्सल. बिग बास्केटवर व्हेजिटेबल्स वगैरे खूप छान स्वस्त भावात आणि फ्रेश पण मिळतात. तर फ्रूट्स मी अजून ट्राय नाही केलेत जास्त, पण व्हेजिटेबल्स मी बऱ्यापैकी आता त्यातनंच मागवते. ते चेक करून घेतल्यानंतर इथे सगळे काढून ठेवत होते आणि आज मी ना जरा पाव पण मागवले आहेत. काहीतरी वेगळं बनवायचा विचार आहे, बघूयात. इथे मी पोहे वगैरे बरणीत भरून ठेवते आहे. आज काय बनवायचं हा विचार करताना मला आठवलं की उद्यासाठी मी छोले भिजवून ठेवले पाहिजे, जेणेकरून उद्या मला भाजी बनवायचं टेन्शन नाही होणार. आणि उद्याचं माझं भाजीचं टेन्शन मिटलं आहे, यामध्ये जी खुशी मला मिळाली ती मी शब्दात नाही सांगू शकत. तर इथे मी छोले भिजवून त्याला गरम पाण्यामध्ये भिजवून म्हणजे थोडंसं गरम करून ठेवेल. आणि उद्या सकाळी बनवायची म्हटल्यावर भरपूर टाईम आहे. इथे मी बेडशीट वगैरे चेंज करून घेतली आणि कपडे पण थोडेसे बेडवर होते काही, तर ते पण फोल्ड वगैरे करून ठेवणार आहे. आणि खालती माझी मुलगी बसली होती, तर तिला मी सांगत होती खालतून उषा दे, हे दे, ते दे. ती पण माझी बऱ्यापैकी हेल्प करते. आज तिचं होतं की मला खमंग ढोकळा बनवायचा आहे, मला तुझी हेल्प करायची काहीतरी करण्यामध्ये. मग हा खमंग ढोकळ्याचा मला एक व्हिडिओ करायचाच होता. सो मी तिला म्हटलं चल तू पण, थोडं एक्स्ट्राचं बॅटर होतंच ते तिला छोट्या डब्यामध्ये करायला दिलं. थोडंसं तू टाक, ब्रशने तेल लाव वगैरे. तर ती पण खुश झाली एकदम. आणि तिचं स्कूल आज ना दुपारी 2 वाजेनंतर आहे, कारण की त्यांच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शनची आज स्टेज रिहर्सल आहे. तर दुपारी 2ला जाऊन ती संध्याकाळी 7:30ला येणार आहे. त्यामुळे ती सकाळी फ्री होती. मग तिचं होतं मला पण तुला हेल्प करायची काहीतरी, म्हणून मग 1-2 कामांमध्ये तिला पण लावलं. तर ती पण खुश झाली. मला ढोकळा खायचा तिचंच मूड होतं, पण केल्यानंतर एवढंसं एक पीस खाल्ला फक्त आणि झालं तिचं. तर हे सगळं झाल्यानंतर मी जेवण पण बनवून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं डस्टिंगला लागली. एक्स्ट्राची 1-2 जरी कामं रोजची झाली ना की थोडं बरं वाटतं, काही ना काही एक्स्ट्राचं करत राहिलो तर. माझा जो इथे आयलँडचा जो काउंटर आहे ना, तो मी इथे साफ करत होती. तर तो व्हाईट असल्यामुळे त्याच्यावर ना डाग पडतच राहतात. मग 1-2 दिवसातनं का होईना त्याला चांगलं क्लीन केलं ना की मग तो साफ राहतो. त्यानंतर इथं थोडीशी घरातली सांगितलं मी डस्टिंग करत होती. तर हे प्लांट्स वगैरे ज्या काही गोष्टी आपण ठेवतो डेकोरेशनसाठी किंवा काही पण, त्या सगळ्या क्लीन ठेवणं पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं. सो असा होता माझा हा आजचा दिवस. चला बाय.